पावसाळा सुरू होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकमेव पदार्थ येतो तो म्हणजे कांद्याची अगदी छान चविष्ट कुरकुरीत भजी. आपण नेहमी प्रत्येक वर्ष म्हणजे नेहमी आपण कांद्याची भजी बनवत असतो. पण आज आपण कांद्याची भजी न बनवता अगदी चविष्ट अशी भेंडीची भजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण व्हिडिओला लगेच सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला भेंडी जी निवडायची भजी बनवण्यासाठी अगदी कवळी म्हणजे अगदी जी काही बियांची संख्या कमी असते अशा पद्धतीची आपल्याला भेंडींची वापर करायचा आहे. जर बिया जास्त असले तर तळताना त्या आपल्या अंगावरती उडू शकतात, म्हणून काय करायचं आहे अगदी कवळी आपल्याला भेंडी ही निवडायची, त्यामुळे तळताना आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण भेंडी घेतली. भेंडीला काय करायचं आहे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि लगेच तिला थोडीशी आपल्याला कोरडी करून घ्यायची. कोरडी करून झाल्यानंतर लगेच आपली जर भेंडी मध्यम आकाराची असेल तर ह्या पद्धतीने एकच आपल्याला काप तयार करून घ्यायचे. जर अगदी मोठी असेल तर त्याचे 2 ते 3 भाग तयार करून घेतले तरी काही हरकत नाही. तर आपल्याला भेंडी अशाच पद्धतीने लांबसर अशी कट करून घ्यायची. कट करताना देखील आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची. जेवढी बारीक आपल्याला कट करता येईल तेवढी आपल्याला भेंडीची ही बारीक कट करून घ्यायची. त्यामुळे काय होते भेंडी ही लवकर कुरकुरीत होते आणि आपली जी भजी असते ती अजिबात तेलकट होत नाही. म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला भेंडीचं आजूबाजूची देठं काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे 4 ते 5 भाग तयार करून घ्यायचे. म्हणजे जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक आपल्याला याचे पीसेस तयार करायचे. त्यामुळे आपली जी जी भजी असते भेंडींची ती बराच काळपर्यंत कुरकुरीत राहते आणि अगदी कमी तेलात आणि अगदी पटकन ते तयार होते. तर आपल्याला आता अशाच पद्धतीने भेंडी ही कट करून घ्यायची. तर मी आता संपूर्ण भेंडी ही जेवढी शक्य होते तेवढी अगदी बारीक काप तयार करून घेतले. त्यानंतर एक पसरट अशा पद्धतीचं भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये लगेचच आपल्याला काय करायचं आहे ही भेंडी काढून घ्यायची. जर आपल्या भेंडींमध्ये जास्त बिया असतील तर आपल्याला शक्य असेल तर त्या थोड्या साईडला करून घ्या. त्यामुळे काय असणार आहे आपली जी काही भेंडींची भजी असते ती छान तयार होते. तर त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला सर्वप्रथम भेंडींना मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ लावल्यामुळे काय होतं भेंडींना अगदी छान मीठ लावलं जातं, त्यामुळे आपली भजी जी असते ती चविष्ट तयार होते. आणि थोडंसं मीठ लावल्यामुळे आपल्याला जे भजी मळण्यासाठी पाणी लागतं ते पाणी एक्स्ट्राचं जास्ती न वापरता आपल्याला भेंडींना पाणी छान सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येतं. तर भेंडींना मीठ लावून आपल्याला 5 मिनटं ठेवून द्यायचे. 5 मिनटं झाल्यानंतर लगेच पुढची प्रोसेस आपल्याला तयार. 5 मिनटं झाले त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये आता आपल्याला भेंडींमध्ये कितपत पीठ हवे त्यानुसार आपण पिठाचं प्रमाण करून घ्यायचं. जर जास्ती आपण पिठाचं प्रमाण वापरलं तर त्यामुळे आपली भजी ही कुरकुरीत येणार नाही. म्हणून अगदी सहज कोटिंग म्हणजे थोडंसं आपलं भेंडींना पीठ लागेल इथपर्यंतच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे मी बेसन पीठ घातलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण आधीच घातलं आहे. छान कलर येण्यासाठी हळद आणि आपल्याला कितपत तिखट हवी आहे भजी त्यानुसार यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे आणि जो काही किचन किंग मसाला असतो तो थोडासा मी यामध्ये घातला आहे. त्यामुळे काय असतं आपली जी भजी ना अगदी चविष्ट ती तयार होईल. 1 ते 1.5 चमचे आपलं कुठल्याही प्रकारचं खाण्याचं तेल आणि अगदी थोडासा आपल्याला यामध्ये आता निंबूचा रस घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर निंबूचा रस नसेल तर यामध्ये आमचूर पावडर किंवा आपलं जे चिंचेचा कोळ तो देखील आपण यामध्ये वापरला तरी काही हरकत नाही. तर हे संपूर्ण साहित्य आपण घातलं आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिटभर याला व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून जी भेंडींना पाणी सुटलेलं असेल त्यामध्ये आपण जर पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकेल तर एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अजिबात वापरण्याची गरज नाही. तर इथं मला थोडंसं पाणी वापरणे गरजही भासते. भेंडी घेऊन तर जास्त दिवस झालेले असेल तर आपल्याला थोडंसं पाण्याची गरज भासते. जर अगदी ताजी भेंडी असेल तर अजिबात पाण्याची आपल्याला गरजही भासत नाही. तर इथं थोडंसं पाण्याचा चपका मारला आहे. अगदी जास्ती पाणी आपल्याला वापरायचं आणि हलकेसेच आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत ती तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं. जसं आपण खेकडा भजींसाठी मळून घेतो अगदी तसंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे.
तर त्यानंतर लगेच तळण्यासाठी साईडला एक पसरट भांडं घ्या, म्हणजे एखादी पॅन, एखादं कढई घ्या. फक्त ती पसरट राहायला पाहिजे. त्यामुळे काय असतं, ते एकसारखं छान असे मोकळे त्या तयार होतात. जर आपली खोलगट कढई राहिली ना, त्यामुळे काय होतं, ते एकाजवळ जमा होतं आणि ते व्यवस्थित तळल्या जात नाही. म्हणून पसरट कढई घ्या, त्या कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि अगदी वेगवेगळं मोकळे असे आपल्याला भेंडी पसरून ह्या तेलामध्ये सोडायचे आहे. सोडल्यानंतर लगेचच मिक्स नाही करायचं आहे. अर्धा मिनिटभर त्याला तसंच राहू द्या आणि त्यानंतरच आपण चमच्याने याला व्यवस्थित हलवत आता छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला यांना तळून घ्यायचे. फुल आचेवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची नाही. फुल आचेवरती जर तळाल तर बाहेरून भेंडी कुरकुरीत होते, पण आतमध्ये ती मऊ राहते आणि त्यामुळे थोड्या वेळानंतर जी आपली भजी आहे ती अगदी पटकन ती मऊ व्हायला सुरुवात होते. म्हणून मंद आचेवरती आतपर्यंत तेल जाईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना तळून घेतले. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली भेंडींची भजी तयार झाली. अशाच पद्धतीने उरलेले पिठाचे संपूर्ण आपण आता भज्या ह्या तळून घेणार आहोत. बराच काळपर्यंत ही कुरकुरीत राहते, अजिबात तेलकट वगैरे होत नाही. अगदी छान अशी आपली पावसाळ्यात स्पेशल भेंडींची अगदी छान खेकडा भजी आपली तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याची नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. यासोबत आपण अगदी वेगवेगळ्या प्रकारची चटण्या, सॉससोबत आपण ह्या भज्या हे खाऊन घेऊ शकतो. अगदी परफेक्ट अशी आपली खेकडा भजी ही तयार आहे.